पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। 78 पासून शरद पवारांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे। तुम्ही केलं तर गद्दारी नाही, पण त्यांच्याच सांगण्यावरून दादा आणि आम्ही केलं तर आम्ही गद्दार अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर केली आहे। 2017 पासून दिल्लीमध्ये काय झालं ते दादांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचं सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी पवारांना दिलंय। 78 पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे। पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्यांनी केलं की आम्ही गद्दार म्हणजे समजून घ्या काय। म्हणतील ती जागा, ती म्हणतील ती वेळ आणि ते म्हणतील त्याची आठवण। मी स्वतः येईन, त्यांनी ते म्हणतील ती वेळ, ती म्हणतील ती जागा आणि ती म्हणतील ते जागा आणि म्हणतील ते कॅमेरे। मी बसायला तयार आहे, कारण का फक्त मला सगळं दोन्ही बाजूचं माहिती आहे। माझी तयारी आहे बसायची। त्यांच्यापैकी कोणी, त्यांचा छोटा मोठा कार्यकर्ता नेता कोणी चालेल, माझी बसायची तयारी। तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघात केलेला आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।